एकदा एक तरुण शिष्य नेहमी निराश असायचा. तो म्हणायचा, माझं काहीच चांगलं होत नाही, सगळे माझ्या विरुद्ध आहेत, मी कधीच यशस्वी होणार नाही. एक दिवस तो भगवान बुद्धांकडे गेला आणि म्हणाला, गुरुजी, माझं मन नेहमी वाईट विचारांनी भरलेलं असतं, काय मी याला थांबवू शकतो? बुद्ध शांतपणे एका विषाच्या बाटलीकडे बोट दाखवत म्हणाले, जर एखाद्याच्या हातात विष असेल पण तो ते प्यायचं न ठरवतो तर ते त्याला मारू शकतं का? शिष्य म्हणाला, नाही गुरुजी. बुद्ध म्हणाले, नेमकं तसंच नकारात्मक विचारांचं आहे. जर तू त्यांना येऊ दिलंस पण स्वीकारलं नाही तर ते तुला हानी करू शकत नाहीत. विचार तर येतात पण कोणते ठेवायचे हे तुझं ठरतं. शिष्य शांत झाला. त्याला कळलं, नकारात्मकता आपल्या मनात तितकीच टिकते जितकी आपण तिला जागा देतो. या कथेचा बोध, वाईट विचार. एकदा एका जंगलात एक सुंदर सुवर्णमृग हरिण राहत होता. त्याचा स्वभाव दयाळू व शांत होता. संपूर्ण जंगलातील प्राणी त्याचा मान करत. तेव्हाच्या राजाला शिकारीची खूप आवड होती. तो रोज जंगलात जाऊन हरिणांची शिकार करायचा. एकदा त्याने या सुवर्णमृगाला पाहिलं. त्याचं सौंदर्य पाहून तो थक्क झाला, पण त्याला पकडायची लालसा झाली. राजाने सैनिकांना आज्ञा दिली, हा सुवर्णमृग माझ्यासाठी जिवंत पकडा. सैनिकांनी सापळा लावला, पण मृगाने आपल्या चपळाईने ते टाळलं. शेवटी तो स्वतः राजाकडे गेला आणि म्हणाला, महाराज, तुम्हाला माझ्या मांसाची लालसा असेल तर मला ठार मारा, पण रोजच्या शिकारीमुळे इतर निरपराध हरिणं त्रासली आहेत. माझा बळी पुरेसा आहे, पण इतरांना वाचवा. मृगाच्या निस्वार्थी वचनाने राजा द्रवला. त्याने शिकार कायमची सोडली आणि जंगली प्राण्यांचे रक्षण करण्याचा संकल्प केला. स्वतःसाठी जगणं सोपं आहे, पण एकदा दोन व्यापारी बुद्धांकडे आले. पहिला व्यापारी म्हणाला, माझं आयुष्य खूप सुखात गेलं. मी प्रामाणिकपणे व्यापार केला, लोकांशी चांगलं वागलो, त्यामुळे मन शांत आहे. दुसरा व्यापारी म्हणाला, माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे, पण झोप लागत नाही. माझं मन नेहमी घाबरतं, कुणी लुटेल का, माझ्यापेक्षा कुणी श्रीमंत होईल का? बुद्ध म्हणाले, संपत्ती कमी जास्त असली तरी फरक नाही, पण जर ती लोभाने मिळवली असेल तर ती ओझं बनते. प्रामाणिकतेने आणि समाधानाने मिळवलेलं थोडंसं धन लोभाने मिळवलेल्या पर्वता एवढ्या सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान असतं. हे ऐकून दुसऱ्या व्यापाऱ्याने आपल्या लोभी वृत्तीचा त्याग केला. लोभाने मिळालेलं धन दुःख देतं, समाधानाने मिळालेलं धन आनंद देतं. एकदा एका तरुण गृहस्थाने बुद्धांना विचारले, भगवान, मी नेहमी मोठी कामे करायची ठरवतो, पण शेवटी ती पूर्ण होत नाहीत. माझ्या जीवनात अपयश काय येते? बुद्ध शांत हसले आणि म्हणाले, मित्रा, पेरणीचा हंगाम सोडून तू बीजे पेरलीस तर काही उगवेल का? गृहस्थाने मान हलवली, नाही भगवान, चुकीच्या वेळी काम झाले तर फळ मिळत नाही. बुद्ध म्हणाले, योजनाशिवाय केलेले प्रयत्न म्हणजे चुकीच्या हंगामात केलेली शेती. काम सुरू करण्याआधी नीट विचार कर, योग्य वेळ निवड, पावले ठरव, मग प्रयत्न करशील तर यश नक्कीच मिळेल. त्या दिवसापासून तो तरुण प्रत्येक गोष्टीसाठी आधी योजना करून मगच काम करू लागला आणि लवकरच त्याचे जीवन बदलले. योजनाशिवाय काम म्हणजे दिशा नसलेली नौका. योग्य नियोजन हेच यशाचे पहिले पाऊल आहे. एकदा एक तरुण राजकुमार बुद्धांकडे आला. तो विचारत होता, गुरुजी, माझं तरुणपण, आरोग्य आणि वैभव मला कायमचं सुख देतील ना? मृत्यू तर खूप लांब आहे. बुद्ध हसले आणि म्हणाले, राजकुमार, तू आज सकाळी झाडाखाली पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला का? राजकुमार म्हणाला, हो, ऐकला. बुद्ध विचारतात, आता ऐकू येतो का? राजकुमार म्हणाला, नाही, ते उडून गेले. बुद्ध म्हणाले, मृत्यू तसाच आहे. कधी येईल, कुठून येईल हे कुणाला माहीत नसतं. जसं पक्षी क्षणात उडून जातात तसंच आयुष्यही क्षणात निघून जातं. म्हणूनच प्रत्येक क्षण जागरूकतेने आणि करुणेने जगा. बोध, मृत्यू दूर नाही, तो कधीही येऊ शकतो. त्यामुळे आजचं जीवन सदुपयोगी करा.